सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे। महेश आणि राजेश आमचे सौरभ बंधू देखील या ठिकाणी गुणलेखाच्या भूमिकेमध्ये आहेत आणि दोन्ही या ठिकाणी आपण पाहिलं दोन्ही सख्खे भाऊ मैदानामध्ये प्राचारण करत असताना तुर्भे टीमची धर्मवीर कर्मवीर यस पंचांचा ग्रीन सिग्नल। मॅचला करूया आरंभ, करूया प्रारंभ। पहिला चेंडू घेऊन येतील गोलंदाजच्या ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज झालाय बंटी म्हात्रे। बोला गणपती बाप्पा। पहिलाच बॉल बोलर लाईनचा चेंडू चाललाय, चेंडू सरळ लॉंग ऑन सीमा रेषा लगत क्षेत्ररक्षक आहेत येतील वागतील उचलतील तत्पूर्वी इथे मिळेल फक्त सिंगल। सिंगलच्या बरोबरीने इथे तुर्भे टीम आई गावदेवी 11 तुर्भे टीम इथे मात्र फलंदाजी करत असताना सलामीची आरंभिक जोडी मैदानामध्ये दाखल झाली। महेश आणि राजेश हे दोन बंधू सख्खे बंधू इथे खेळत असताना आपण पाहतोय। बंटी म्हात्रेची गोलंदाजी पॉवर प्ले, पहिलाच पॉवर प्ले मध्ये गोलंदाज सज्ज। यावेळी आडव्या बॅटनं शॉट मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत प्रोटेक्शन देतील। बंटी म्हात्रेची ही गोलंदाजी आपण पाहिली। महेश आणि राजेश दोघांनी अगदी एक एक धाव काढून इथं खात्याची सुरुवात। बंटी गोलंदाजीसाठी सज्ज आहे। एकूण धावसंख्या धावफलकावरती 3। समोरच्या दिशेने टॅपिंग क्रिकेट मिड ऑन मध्ये डॉट चेंडूची सांगता हॅलोचिक डॉट चेंडूची सांगता या ठिकाणी होते। बंटी गोलंदाजी ट्रॅक वरती चांगली गोलंदाजी सातत्याने पॉवर प्ले मध्ये। यावेळी समोरच्या दिशेने चाललाय चेंडू डीप लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत प्रोटेक्शन देतील येतील वागतील उचलतील तत्पूर्वी ते मिळेल फक्त सिंगल। सिंगलच्या बरोबरीने संघ जाऊन टेपतो। एकूण धावसंख्या तुर्भे टीमची धावसंख्या धावफलकावरती 4। संत 3 झाल्यात माफ करा। समोरच्या दिशेनं जबरदस्त तडाखा गॅप आहे ते भरपूर मोठा धावसंख्येचा नाही तोटा मिळतील 4 रन। संगीत डीजे मास्टर अप्रतिम सागर तुमचं देखील मनपूर्वक आभार आणि कौतुक करेन। जबरदस्त क्लॅरिटी अप्रतिम लाजवाब म्युझिक विथ क्रिकेट खेळण्याचा एक वेगळाच आनंद। अगदी लखलखीत असा मैदान पांढरा शुभ्र असा प्रकाश मैदानाला शोभांकित करत असताना अप्रतिम निसर्गाच्या सानिध्यात कुसलेला हा मैदान आपण पाहतोय। श्री छत्रपती आझाद मैदान सिद्धी करोले। महेश साठी 7 स्टार ग्रुप कडनं षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा पारितोषिक आहे। बक्षिसांची खैरत होतच राहणार आहे कारण आज देखील आपण पाहिलं आज आपल्याच विभागातील सामने आणि आजच्याच आपल्या विभागातील संघ खेळताना दिसतील। पहिल्या षटकाची इथे झाली या सांगता षटक क्रमांक पहिला इथे संपलाय। सेकंड स्पेल मध्ये इथे गोलंदाज येतील रोशन चांगला गोलंदाज आहे। आता स्ट्राईक एंड वरती आता महेश नॉन स्ट्राईक एंड राजेश हे भावंडाची जोडी। ओम साई MTC.in च्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते। जबरदस्त वाहिनी आहे गोलंदाज सज्ज रोशन
पहिला चेंडू सेकंड पॉवर प्ले मध्ये क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल. एक क्षेत्ररक्षक डीप लॉंग ऑफ डीप मिडविकेट वॅलिस लॉंग ऑन मध्ये पहिला बॉल रोशन. यावेळी सोडून देतात. यस, सुनील तांडेल सरांचा इशारा. तो हा चेंडू खराब आहे. वाईटची खून करत असताना आणखीन एक चेंडू या गोलंदाजाला मात्र फेकावं लागेल. षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावर असताना रोशन मात्रेची गोलंदाजी आपण पाहिली. पहिला चेंडू थोडासा खराब. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा अगदी नव्या जोशामध्ये हा गोलंदाज चांगली गोलंदाजी. यावेळी बॅटचा फेस ओपन केला. चालला चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून दन 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 करत असता आउट ऑफ द पार. मिळतील 4 रन. एका डझनामध्ये धावसंख्या धावफलकावरती आईगाव देवी 11 तुर्बी टीमची धावसंख्या 12 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना तुर्बी बनाम चालू असणारी नागझरी लढत. श्रीकृष्ण नागझरी लढत जबरदस्त मॅच. प्रेक्षक वर्ग आनंद घेतात. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. फुल टॉस होता. फक्त दिशा दिली. फ्लिक केलाय. चेंडू चाललाय सरळ स्क्वेअर लेग रिजन मध्ये. जबरदस्त क्षेत्ररक्षण अक्षय होते त्या ठिकाणी. इथे धाव घेतली जाते. या चेंडूवरती एकूण धावा मिळतील 3 धावा मिळाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावेच्या बरोबरीने संघ जाऊन टिपते. एकूण धावसंख्या धावफलकावरती 15. चांगली सुरुवात आहे कारण दोन्ही टीमचे खेळाडूंना एकमेकाच्या रणनीती माहीत आहेत. त्या कारणाचं चांगलं क्षेत्ररक्षण देखील होते. गोलंदाजी चांगली होते. फलंदाजी देखील त्याच ईर्ष्यानं त्याच ऊर्जेनं चांगली होत असताना राजेश आणि ही महेशची जोडी मैदानामध्ये खेळत असताना गोलंदाज सज्ज रोशन यांच्या षटकातील पुढील चेंडू महेशसाठी. समोरच्या दिशेनं जबरदस्त तडाखा चाललाय. चेंडू सीमा रेषा पार. 4 रन. बात आहे. जबरदस्त संगीत. चौकारानं संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहिली 19 धावा आहेत धावफलकावरती. महेशच्या बॅट्स मधून आलेला हा चौकार. 19 धावा आहेत धावफलकावरती. पंच जरा थांबा. अप्रतिम मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. स्वर्गीय प्रभाकर हसू पाटील चषक 2024 हा जबरदस्त पर्व आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय. तमाम क्रीडासिक यूट्यूबच्या माध्यमातून आमच्या सोबत जोडले गेले त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करूया. जाऊया पुन्हा एकदा क्रिकेटच्या अथांग महासंग्रहावरती. येथे गोलंदाज रोशन. षटकातील पुढील चेंडू. यावेळी बॅटचा फेस ओपन केला. पुन्हा एकदा चेंडू चालला डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. तो बाउन्स इथे फील्ड केला जाईल. तत्पूर्वी ते मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. 2 धावेच्या बरोबरीने संघ जाऊन टेपतो. एकूण धावसंख्या धावफलकावरती आई गावदेवी 11 तुर्बे टीमची एकूण धावसंख्या. गणरायाचा शुभ अंक 21 धावा आहे धावफलकावरती. चांगली सुरुवात आहे. षटक क्रमांक 2 सेकंड पॉवर प्लेचा खेळ इथे चालू असताना गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा षटकातील पुढील चेंडू. समोरच्या दिशेने अगदी ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला चेंडू गॅप मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत काऊ कॉर्नर रिजन मध्ये. मिळतील या चेंडूवरती 2 धावा. 2 धावेच्या बरोबरीनं 23 धावा धावफलकावरती. सुरुवात चांगली. पार्टनरशिप देखील चांगली होते. जबरदस्त सुरुवात. दोन्ही टीमचा ड्रेस कोड आहे भरपूर चांगला आहे. शुभ संकेत देता टीमच्या माध्यमातून जी जर्सी आपण परिधान केली त्या जर्सीचा अभिमान दोन्ही संघाला आपल्या खांद्यावरती जिम्मेदारीने केलं असताना गोलंदाज सज्ज. षटकातील पुढील चेंडू रोशन. ओहो चांगला फटका एक्झिक्यूट केला. चाललाय चेंडू सरळ डीप थर्ड मॅन रिजन मधून आउट ऑफ द पार. सीमा रेषा पार. 4 2 षटकांचा खेळ इथे समाप्त होते. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहिली गेली 27 धावा धावफलकावरती.
सुरेख सुरेख जबरदस्त फटका कशा पद्धतीने एक्झिक्यूट केला आपण अगदी स्क्रीन टीव्ही समोर पाहू शकाल. जबरदस्त वेगवान चेंडू होता. रोशन यांचा फक्त नजाकत दाखवली, कट केला आणि सरळ चेंडू चालला डीप थर्डमॅन रिझानमधून मिळतील. या चेंडूवरती 4 धावींच्या बरोबरीने संघ जाऊन टिपतो. एकूण धावसंख्या 27 वरती. इनिंग ब्रेक होण्याच्या अगोदरच आपण टॉससाठी संपर्क साधायचा आहे. धरणा टीमचे संघनायक आणि पिसावरे टीमचे संघनायक आपण तयारीमध्ये लागा, कारण इनिंग ब्रेकच्या अगोदरच तुम्हाला मात्र इथे नाणेफेकीसाठी सज्ज राहणं गरजेचं आहे. एक शिस्त स्पर्धा आपण पाहतोय सातत्याने. ही स्पर्धा आपण पाहिली, जबरदस्त स्पर्धेला भरपूर प्रेक्षक वर्ग या ठिकाणी मॅचचा आनंद घेत असताना 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. संघाची धावसंख्या 27. आपण मला टाइम अलर्ट असेल. प्रत्येक षटकासाठी 5 मिनिटांचा अवधी. स्ट्राईक एंडवरती आता राजेश आहेत. दोन्ही भावंडांची जोडी मैदानामध्ये पुन्हा एकदा बंटीचा अस्त्र. तिसऱ्या षटकामध्ये सांख्यिक कोट्यातील तिसरं वैयक्तिक कोट्यातील हा दुसरा षटक घेऊन येतात बंटी. खूप चांगला खेळाडू आहे, चांगला बांधणी केली या भारतदादा म्हात्रे यानं. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय लॉंग ऑन सीमारेषा लगतचा हा क्षेत्ररक्षक फार वेगानं आलाय. अक्षयच्या चेंडूवरती मिळतील. या चेंडूवरती फक्त सिंगलच्या बरोबरीने संघ जाऊन टिपते. कोण धावसंख्या 28. चांगली सुरुवात, सिंगल डबल त्यानंतर चौकार देखील येतात, परंतु अद्याप एक मोठ्या पटक्याच्या शोधामध्ये आत हे दोन्ही फलंदाज. परंतु बंटी तितकाच मुरलेला खेळाडू आहे, परंतु समोर आपण पाहतो महेश ते चांगल्या लयमध्ये आलाय, त्याला सूर भेटलाय मैदानाचा. यावेळेस वेगाची स्वारी, गोलंदाजी बंटी म्हात्रेची गोलंदाजी लय भारी, जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये देखील बंटी यांची गोलंदाजी भारदस्त तीक्ष्ण तिखट मारा राहिला, परंतु या षटकामध्ये देखील तशाच पद्धतीनं गोलंदाजीला सामोरे जात असताना गोलंदाज, जबरदस्त गोलंदाज. 28 धावा दाफलकावरती. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. यावेळी ऑफ साईडला कट करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क जुलत नाही आहे. लगातार 2 चेंडू या ठिकाणी निर्धाव. या दुनियेमध्ये थांबायला तर वेल कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला, ठोकला तो जिंकला, हुकला तो संपला. गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू. यस, यावेळी तिसरा चेंडू. क्या बात आहे. गोलंदाजीसाठी पाठीराख्यांच्या माध्यमातून कौतुकाची थाप इथे अवतरली जाते. आरके ग्रुप आई गावदेवी इलेव्हन तुर्बे टीम या ठिकाणी फलंदाजी करत असताना 28 धावा दाखल करते. बंटीने लगातार महेशला 3 चेंडू डॉट केल्यात. शांत बसणारा महेश हा खेळाडू नाहीये. चाललाय चेंडू सरळ शॉर्टरमॅन रिझन मध्ये 2 धावा अंकित केल्या जातील. 2 धावच्या बरोबरीने संघ जाऊन टिपते. कोण धावसंख्या दाखल करते 30. 3 दशकामध्ये धावसंख्या आपण पाहिली. आता चांगल्या पॉवर प्लेचा जबरदस्त वापर केला. आता दोन्ही फलंदाजांना इथं गिअर चेंज करणं गरजेचं आहे, कारण समोर असणारा संघ तितकाच बलवान आहे, तितका ताकदीवान आहे, तितकाच शक्तिमान आहे, कारण त्या संघामध्ये चांगल्या फलंदाजांचा भरणा आहे. गोलंदाज बंटी. षटकातील पुढील चेंडू. समोरच्या दिशेनं चाललाय चेंडू सरळ चांदण्यांच्या प्रकाशाला लखलखित करणारा फटका, आणि चांदण्याने हाकार माजवावा असा हा फटका होता. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. षटकार. तर याच दरम्यान आमचे तोरबेगावचे सन्माननीय चंद्रकांत दादा भोईर प्रसिद्ध बैलगाडा मालक या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं. भास्कर शेठ तरे आपल्याला विनंती आपण यावं. सन्माननीय अर्चंद शेठ भोईर आपण यावं. वामन शेठ भोईर आपण यावं. सोमनाथ शेठ भोईर
त्यानंतर सुनील शेठ पाटील, जयराज शेठ भोईर, विकीदादा भोईर, यादवदादा म्हात्रे आणि प्रवीणदादा भोईर आपण या ठिकाणी आला असाल तर या व्यासपीठावरती आप सगळ्यांचं या ठिकाणी जर्मन मित्रमंडळ सिद्धी करलो यांच्या वतीने हार्दिक स्वागत आहे. यावं आपण व्यासपीठावरती आणि आमचे उमेश म्हात्रे नागझरी आपल्याला देखील विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं. दोन्ही गावातील कोणी प्रतिष्ठित व्यक्ती या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांना विनंती आहे आपण या ठिकाणी उपस्थिती दाखवावी. आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. चाललाय चेंडू सरळ सीमारेवर दणदणीत खणखणीत षटकार. षटकारानं इथे मात्र धावसंख्येचा बनवा 42. यावेळी चेंडू पाडल्यानंतर जर उचली घेत आहेत चेंडूवरती फलंदाज राजेश देखील अशाभूत अशा नजरेनं पाहत बसलाय. षटक क्रमांक 4 प्रगती पथावर योगेश म्हात्रे गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवरती आला षटकार. दुसरा चेंडू आला डॉट. इथे गोलंदाज सज्ज. षटकातील पुढील चेंडू राजेशसाठी आखूड टप्प्याचा चेंडू. इथे यष्टीरक्षक बीट मॅच मध्ये चेंडू चालला सीमारेषे बाहेर. खणखणी सनसनी 4 रन. शिवराय या शब्दाचा आपण अर्थ जरी पाहिला अभ्यास केला शिव म्हणजे शिवनेरीवर महाराजांचा जन्म झाला. राय म्हणजे रायगडावर महाराजांचा मृत्यू झाला म्हणून शिवराय. चाललाय चेंडू यावेळेस ऑनसाइड रिजन मध्ये एकच धाव मिळेल. एका धावच्या बरोबरीने संघ जाऊन टेपतो. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहिली गेली 47च्या घरात. इथे गोलंदाज सज्ज आहे. यावेळी समोरच्या दिशेने चाललाय चेंडू. लॉंग ऑन सीमारेषे लंगा क्षेत्ररक्षक आहेत प्रोटेक्शन देतील. तत्पूर्वी मिळालेल्या चेंडूवरती सिंगलच्या बरोबरीने संघ जाऊन टेपते. एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहिले गेल्यात 48 घरात. योगेश षटक क्रमांक 4चा मानकरी. एकूण धावसंख्या 48. 5 चेंडूचा खेळ इथे संपलाय. अरुणदादा भोईर यांच्या माध्यमातून राजेश साठी 500 रुपयाचा पारितोषिक इथे जमा आहे. चाललाय चेंडू सीमा रेषा पार. तितकीच लांबी तितकाच अंतर. चेंडू सीमा रेषा बाहेर. शिवमंतर जबरदस्त ही नाबाद जोडी या षटकाराच्या बरोबरीनं आर.के. ब्रदर्स आई गावदेवी 11 टीम तुर्बे संघाच्या 54 धावसंख्या कंप्लीट. आणि एकदा पार्टनरशिप साठी महेश आणि राजेशसाठी एकदा जोरदार टाळ्या प्रेक्षक मायबाप. अप्रतिम खेळ, जबरदस्त खेळ, लाजवाब खेळ. 4 षटकामध्ये 54 धावा. या मैदानावरती धावसंख्येचा वनवा पेटवला जातो. तुमच्यामध्ये क्षमता असली पाहिजे, तुमच्यामध्ये धमक असली पाहिजे, तुमच्यामध्ये चमक असली पाहिजे. जो झिजेल तो चमकेल. चमकण्यासाठी तुम्हाला इथे रात्री मात्र घाम घालावा लागेल. जो झिजेल तो चमकेलच. अंतिम षटक घेऊन येतील 4 षटकामध्ये. कुणाल शेवटचा षटक घेऊन येतील. आता मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. चांगली पार्टनरशिप दोन्ही बंधूंची. क्षेत्ररक्षण विखुरलेला डीप मिडविकेट वायडेस लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये शॉर्ट मिड ऑफ तैनात केलाय. कुणाल आलाय. कुणाल मात्रेचा पहिला चेंडू उद्देश साठी. इथे LBW फलंदाज पाहत आल्या घरी माघारी. उद्देश मित्र दैसरगावचा अतिशय गोड आवाज. आमचे हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 चेक.
आज आमचे 12th मॅन तुर्बे टीमचे माऊली यांचा वाढदिवस आहे. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला शिवनेरीची श्रीमंती लाभू दे, रायगडाची भव्यता, सिंहगडाची पुरंदरता आणि सह्याद्रीची उंची लाभू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना मी अर्पित करू. माऊली विश यू हॅपी बर्थडे. तर सौरभ आमचे जबरदस्त कॉमेंटेटर या ठिकाणी आलेत, मनापासून हार्दिक स्वागत. 54 धाबा इथे 2 गडी गारद झाल्यात, संकेत आल्यात. डावखुरी आताचा एक जबरदस्त खेळाडू कुणालला मात्र पहिल्या चेंडूवरती मिळाली आहे सफलता. जबरदस्त इथं ग्रेट कमबॅक देण्याचा प्रयत्न कुणाल येथे चांगली गोलंदाजी करत असताना. आज पंचांचा ड्रेस कोड पाहिला, अतिशय शांत ग्रीन ड्रेस कोड आहे. प्रत्येक दिवशी पंचांचा ड्रेस कोड देखील वेगळा असतो. अप्रतिम मॅच, अप्रतिम आयोजन, नियोजन, जबरदस्त आयोजन. फुलर लाईनचा चेंडू चाललाय, चेंडू शॉर्ट मिड ऑफ मधून क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी प्रोटेक्शन दिलंय. चांगलं क्षेत्ररक्षण 2 धावा अंकित केल्या जातील. 2 धावेच्या बरोबरीने संघाची धावसंख्या 10 फलकावरती आखली गेली, कोरली गेली आहे. अब तक 56. तर याच दरम्यान आमचे अध्यक्ष प्रभाग क्रमांक 1 तलोजा विभाग महाराष्ट्र नवनिर्माण सेना योगेंद्र दादा पाटील साहेब या ठिकाणी आलेत, त्यांचं मनापासून अधिक स्वागत. गोलंदाज तयार, षटकातील पुढील चेंडू संकेतसाठी. बॅट न खेळण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र डायरेक्ट हिट. या डेफिनेटली फलंदाज बाद, इथे मात्र परतावं लागेल. फलंदाज राजेश गेली संपुष्टात. 9 चेंडू 26 धावांचं योगदान. सर टॉससाठी आपण इन्व्हाइट करू. एका बाजूला धरणार संघ, त्यांना फाईट करणार संघ असेल पिसारवे. टॉससाठी या. शेवटचा षटक प्रगती पथावर. कुणालनं 2 सफलता, नक्कीच एक सफलता त्याला मिळाली आहे, एक सांघिक सफलता आहे. गोलंदाज तयार कुणाल. वेग होता, यावेळी चाललाय चेंडू लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत, इथे मिळेल फक्त सिंगलच्या बरोबरीने संघ जाऊन टेपतो. एकूण धावसंख्या 10 फलकावरती 57. सुरुवात बेधडक केली होती दोन्ही भावंडानं, परंतु इथे अंतिम षटकामध्ये 2 षटकामध्ये जबरदस्त ग्रेट कमबॅक आपण पाहिला. श्रीकृष्ण 11 नागझरी टीमच्या माध्यमातून अप्रतिम लाजवाब पारदर्शक असं आयोजन नियोजन या ठिकाणी आपण पाहतोय. 57 धावा 10 फलकावरती. कुणाल अद्याप देखील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 मोठ्यांची आवश्यकता आहे टीमसाठी. यावेळी चालाय चेंडू अलॉंग द कॉर्पेट. लॉंगऑनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, मिळेल फक्त सिंगलच्या बरोबरीनं संघ जाऊन ठेपतो 58च्या घरात. मोहन आणि संकेत ही जोडी मैदानावरती आपण पाहतो. मोहन म्हटलं तर भरपूर मोठा अनुभव ही हा खेळाडू आहे. एक्सपिरियन्स इज द गुड टीचर असं आपण सातत्याने म्हणत असतो, परंतु तो अनुभव इथे पणाला लावत असताना शेवटचा बॉल फेस करतील. एकूण धावसंख्या 58. षटकार आला तर 64 आणि जर चौकार आला तर 62. पाहूया अंतिम चेंडूवरती काय रहस्य असेल. लास्ट बॉल साईडला, इथे चेंडू सुटला यष्टीरक्षकाच्या हातामधून. बाईच्या स्वरूपात इथे धाव मिळेल आणि इथे पहिलं सत्र कंप्लीट. पहिल्या 5 षटकाच्या समाप्तीनंतर तुर्बे टीम जाऊन ठेपली. एकूण धावसंख्या 59. येणारे 5 षटकामध्ये 7 धाब्यांची गरज. धरणे विरुद्ध पिसारवे ही लढत होणार आहे. दोन्ही संघाला कॉल असेल, वेळेवरती उपस्थित नसाल तर लगेच पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. काल किरोली संघाला अशा प्रकारे पॅनल्टी मिळाली. पहिल्या मॅचमध्ये तो संघ उशिरा आला, 2 धावेची पॅनल्टी तर मिळाली, परंतु सामना जिंकल्यानंतर त्यांना बाय देखील मिळाली नव्हती. त्यामुळे कोणत्याही संघाला इथे सहकार्य केलं जाणार नाहीये. आपण वेळेवरती उपस्थित राहा, हेच तुम्हाला पुन्हा एकदा सूचना आहे. आणि यानंतर होणारी लढत पिसारवे विरुद्ध धरणा. दोन्ही कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होतील. धरण्या विरुद्ध मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. पिसारवे यांच्यामध्ये एक बिग पार्ट लढत असेल.
चला मॅचमध्ये काय घडणार काय बिघडणार पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये आपण सरचे स्वागत करू, इन्व्हाइट करू आमचे बंधू तुल्य मित्र नक्कीच सौरभ पाटील यांचा आवाज. थँक्यू. साहीजी राजे, थैंक यू सो मच. योगी जी बडवी, अल्लाह तमाम लड़के क्रिकेट रसिकाचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करूया. तुम्ही स्पर्धा एन्जॉय करताय. जर्मन मित्र मंडळ व क्रिकेट संघ सिद्धी घडवली आयोजित स्वर्गीय प्रभाकर सुपाडी स्मृती चषक 2024 मध्ये त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी, त्यांची आठवण प्रत्येकात पोहोचवण्यासाठी आज सिद्धी घडवली क्रिकेट संघ उतरलाय. तुम्ही पाहता प्रकाश ज्योतीतील भव्य दिव्य या नाईटच्या क्रीडा नगरीमध्ये वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा. 14 विद्या 64 कलांचा अधिपती गरुडाला वंदन करून सर्व मंगल मांगल्य शिव सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्ते. कुलस्वामिनी कुलदैविता आई एकविला नमन करून महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजे शिव छत्रपती बलकेशरी गंधामा शिवरायांचा छंद मुखामध्ये नावघोष जगदंब जगदंब छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार बाराचा मुद्रा. ज्या मराठी माय भाषेनं तुम्हा मला आदर दिला, ही भाषा श्रीकृष्णाला सांगितलेली अर्जुनाला भगवद्गीता त्यांच्या मुखातून निघालेली मातृभाषा, ही मातृभाषा अभंगवाणी अभंग गातातून गायलेली संत तुकाराम संत ज्ञानेश्वरांची मातृभाषा, ही मातृभाषा स्वराज्य निर्मितीसाठी दिलेल्या जिजाऊ मातेनं छत्रपती शिवाजी महाराजांना शब्द त्यांच्या मुखातून निघालेली ही मातृभाषा निसर्गाच्या रम्य वातावरणात गायलेली लता मंगेशकर प्रल्हाद शिंदेच्या गायनातून निघालेली मातृभाषा, ही मातृभाषा तुम्हा आम्हाला ज्या टेनिस बॉल क्रिकेटनं वेध लावला तुमच्या आमच्या मुखातून निघालेली ही मातृभाषा. अल्लाह तमाम लडके क्रिकेट रसिकाचा मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करूया. पंचांचा ग्रीन सिंगल मॅचला सुरुवात होतीये जिथे लक्ष उभा राहायचं आहे. उत्तरार्धामध्ये 6 डावेचं तुम्ही पाहता नागझरी आणि तुरुबे अशी ही आली. तर बघा पिसारबे संघ कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झाले. धरणे संघ शेवटचा पुकार असेल, एक षटक समाप्त झालं तर तुम्ही इथे उपस्थित नसाल तर सरळ 2 धावेची पेनल्टी तुमच्या टीमला देण्यात येईल. षटक क्रमांक पहिलं बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला राजेश. विश ऑल द बेस्ट फॉर द 2 टीम षटक क्रिकेट. दोन्ही टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. गेम ऑन लेट्स प्ले. फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल तुम्ही पाहता बस हलकासा खडा. फर्स्ट टीमला फिल्डिंग चांगली झाली. फिल्डर तुम्ही तिथे पाहताय महेशाबाद आणि पहिल्या बॉलवरती धाव मिळतीये 1. रितेश पाटील आणि सुभाष मात्रे अशी सलामीच्या गाडीची जोडी. 7 डावाचं लक्ष गाठायचा 1 ने सुरुवात केली आहे. श्री गणेशा इथे तुम्ही पाहता नागझरी संघाचा 7 डावा बनवायच्यात. उत्तरार्धामध्ये 12ची सरासरी प्रति षटकामध्ये या मॅच मध्ये गाठायची आहे आणि हे तुम्ही पाहता ही पहिली मॅच या 2 टीम मध्ये आमने सामने. पॉवर प्लेचं पहिलं षटक. फटका इथे स्वतःच्या पॉल्टमध्ये अप्रतिम फिल्डिंग, जबरदस्त भन्नाट वेग तेच तेवढाच तो गॅदर केला. राजेशला तुम्ही पाहता ज्यानं बॅटिंग देखील तेवढी छान केली. जो सलामीला आला 27 धावा 13 बॉल खेळत असताना 2 उत्तुंग षटकार 2 चौकार आणि गोलंदाजी देखील आता तेवढाच छान करत असताना या 2 बॉलवरती षटकातील पुढचा बॉल. हा बॉल तुम्ही पाहता बॅटचा कडा लागला. एका फील हलकीशी पाहिली, आत्मविश्वास होता मात्र उत्साह कमी. त्याच्यानंतर तुम्ही पाहता हा बॉल पडल्यानंतर खाली राहिला. विकेट किपर हातामध्ये जाऊन विसावला. डॉट बॉल आला. 7 डावेचं भलं मोठं लक्ष गाठायचं. पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावरती तुम्ही पाहता. लागोपाठची 2 बॉल डॉट खेळला सुभाष मात्रे जो सलामीला आला आणि रितेश पाटील ज्याला 1 ने सुरुवात केली खेळाला. राजेश बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज झाला. हा देखील फटका लगवायचा होता. पडल्यानंतर खाली राहिला. भन्नाट भाग लेन लाईन व्हेरिएशन सर्व गोष्टी राजेशकडे आहेत आणि तेच करत असताना आज तुम्ही पाहताय या तुर्भे टीमचा तेज तर्रार गोलंदाज. बॅटिंग देखील तेवढी छान राहिली आहे. जेव्हा तो सलामीला आला ज्यानं 27 खेळला त्याच्यानंतर पार्टनरशिप महेश भोईर दोन्ही बंधुराजांचा खूप चांगला खेळ या पूर्वार्धामध्ये झाला. उत्तरार्धामध्ये गोलंदाजी देखील तेवढी छान होते. हॉलो दी कार्पेट बॉल चालला
मिडॉनला फिल्डर तिकडे उपस्थित आहेत. फिल्डर तुम्ही पाहिले मोहनला, तोपर्यंत या बॉलवरती मिळती आहे सिंगल. सिंगलनं सुभाषनं खेळाला सुरुवात केली आणि संघ जाऊन पोहोचला धावा धावफलकावरती 2 या आकड्यावरती. 60 धावेचा लक्ष गाठायचं तुम्हाला 5 षटकांमध्ये आणि पहिल्या षटकाचा जर विचार केला 5 बॉल त्यामध्ये 2 धावा खर्च. या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक असेल. 1 to go. शेवटचा बॉल सामना करेल रिद्धेश. टॅपिंग स्ट्रोक तुम्ही पाहिला. बॉल चाललाय सरळ लॉंग ऑनला. फिल्डर वेगात आलाय तोपर्यंत एकच धाव. एका धावेच्या बरोबरीनं यशस्वी षटकाची सांगता झाली आहे तुर्भे टीमच्या. तुम्ही गोलंदाज राजेशच्या माध्यमातून अवघ्या पॉवर प्ले मध्ये त्यानं धावा खर्च केल्या फक्त 3 आणि तुम्ही पाहता विकेट मिळालं नसतं तर इकॉनॉमिक्स खूप छान राहिला. तर बघा या ठिकाणी धरणे संघ तुम्हाला जो टायमिंग दिला तो टायमिंग आता संपलाय. त्यामुळे आयोजन कमिटीच्या वतीनं सूचित करण्यात आलंय की धरणे संघाला 2 धावेची पेनल्टी. बघा या ओव्हर नंतर जर अजून तुम्ही वेल लावत असेल तर पेनल्टी मध्ये वाढ होईल. या गोष्टीकडे लक्ष द्या. 2 धावेची पेनल्टी डिक्लेअर झाली आहे. षटक क्रमांक पहिलं संपलं. धावा धावफलकावरती तुम्ही पाहता अवघ्या 3. खूप चांगलं इकॉनॉमिक षटक राहिलं. तुम्ही पाहता पहिल्या षटकामध्ये राजेश भोईर व्हेरिएशन बॉलचा टप्पा लेन लाईन कशा रीतीने अँगल त्यानं मात्र वापरला. या पहिल्या षटकामध्ये अवघ्या 3 धावेचं षटक फेकला आणि आता समीकरण तुमच्या समोर आहे. 24 बॉल 57 ची गराजाची सरासरी मारायची आहे ती वाढली आता 14.25 आहे. आता P2च्या दुसऱ्या षटकाला सुरुवात होती आणि बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झाला गोलंदाज संकेत पावशे. हा देखील तेवढा चांगला गोलंदाज आहे. मात्र बॅट्समन तुम्ही पाहता रिद्धेश पाटील शांत बसेल का. लक्ष मोठा नागझरी समोर ते गाठायचं त्यांना देखील ते देखील सज्ज झालाय. चांगली स्पर्धा तुम्ही एन्जॉय करता. मायबाप प्रेक्षकाचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. फटका चांगला बॉल चाललाय सरळ लॉग ऑफ सी बारेशा पार उतरवण्याचा पहिलाच षटकारचा. संकेत पावशे जसा आला तसा त्याच्यावरती प्रथियल्ला. रिद्धेश पाटील इथे शांत बसणार नाहीये तो सांगत असताना त्याने ठोकला लॉंग ऑफ सीमा पार. हा पहिला रॉकेट त्याच्या बाईट बंद आल्या. षटकातील पुढचा बॉल आणि किडे गुडवला बॉल मिड विकेट सीमा रेषा पार लागोपाठचा दुसरा पलटवार षटकारचा. श्रीकृष्ण स्पोर्ट तुम्ही नागझरी पाहता. पहिल्याच वर्षामध्ये तो क्रिकेट खेळतोय आणि काय फटकेबाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये थोडा शांत राहिला. जसा P2च्या दुसऱ्या षटकामध्ये संकेत आला त्याच्यावरती 2 षटकार. तिसरा येईल का. षटकातील पुढचा बॉल. हा बॉल 3 स्टार राहिला. आताचा बॉल खाली ठेवण्यात आला आणि बीट करून गेला बॉल रिद्धेश पाटीलला. याच्या अगोदरचा बॉल हॅप ट्रॅकर त्याच्यावरती शॉर्ट ऑन पूल मिड विकेटला षटकार पहिला. लगेचच लेन चेंज केली त्यानं खेळ चेंज केला संकेत पावशेनं. बॉल थोडा खाली ठेवण्यात आला बीट करून गेला रिद्धेश पाटीलला. पण रिद्धेशचं कौतुक करू. पहिल्याच वर्षामध्ये तो खेळतोय. एवढी मोठी स्पर्धा रजनी क्रिकेट खेळतोय. माझं कॉन्फिडन्स लेवल किती मोठा आहे. क्रिकेटचा सी एक तुम्हाला शिकवतो. सी फॉर कमबॅक, सी फॉर कंट्रोल आणि हे सी फॉर कम्युनिकेशन. या सर्व गोष्टी असलेल्या रिद्धेश पाटील शांत बसेल का या मैदानावरती. हा देखील खूप चांगला बॉल आहे. हा देखील खूप चांगला बॉल आहे. कभी बाजी उधर तो कभी बाजी इधर हेच सांगत असताना आधी मात्र तुम्ही पाहिले 2 बॉलवरती 2 मोठे फटके आले आणि त्याच्यानंतर संकेतनं काय बॉल फेकलेत. लागोपाठची 2 बॉल डॉट धावा धावफलकावरती. स्कोर बोर्डवरती रनसंख्या तुम्ही पाहता 15 या आकड्यावरती
P2चं हे दुसरं षटक. षटकातील पुढचा बॉल. हा देखील बॉल खूप चांगला पडला. बॉल थोडा खालती ठेवला. हा बॉल थोडा पुढ्यात ठेवला होता. बीट करून गेला. लेन पाहिली, पिकअप की करता आलं नाही. फलंदाजाला बीट करून गेला. विकेट किपरच्या हाताबाद आहे. डॉट बॉल आला. आणि मोहन जर म्हटलं तर तुर्भे संघाचा लेजंड क्रिकेटर आहे. खूप वर्षाचा भरपूर अनुभव आहे त्याच्याकडे. आणि त्यानं तेच सांगितलं आता संकेत पावशेला की कशा रीतीने तुला बॉल फेकायचे तेच आता करतोय. या षटकातील शेवटचा बॉल. इडफीच्या वरचा एक्स्ट्रा कव्हर सीमा पार. पहिला टप्पा खेळ. बॉल लाईनच्या बाहेर आलाय. शेवटच्या बॉलवरती चौकार. मॅच नंबर सेकंड या ठिकाणी पाहायला मिळेल. दोन संघ एका बाजूला पिसारव आणि दुसऱ्या बाजूला धरणा संघ. तर टॉस साठी आपण इन्व्हाइट करूया या ठिकाणी सागर माडवी यांच्या शुभासे. खरं तर मनसे शाखाध्यक्ष धरणे या ठिकाणी त्यांच्या शुभासे आपण टॉस करूया. दोन संघामध्ये 5 षटकांची लढत आहे. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग. हेड्स द कॉल अँड टॉस विन कॅप्टन पिसारवे टीम. तर टॉस जिंकला या ठिकाणी कॅप्टन पिसारवे संघ. काय डिसिजन थोडं पेंडिंग ठेवतो. लेट आलेत. खरं तर धरणा संघ त्या संघाला 2 धावेची पेनल्टी लावण्यात आली आयोजन कमिटीच्या वतीनं. लक्ष असू द्या, सामना सुरू होईल. परंतु बॉल चेक करताना पॅकेटच्या आतमध्येच बॉल चेक करा. पॅकेट फोडलं तर तो बॉल तुम्हाला घ्यावा लागेल. भले 4 ते 5 चेक करा, परंतु पॅकेटच्या आतमध्ये चेक करायचे आहेत. सरळ सामना सुरू आहे. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. आणि ते प्रेझेंटेशन बॉक्स फ्रॉम द न्यूज टीम पिसारवे वन द टॉस. 12 बॉलचा खेळ संपला. पॉवर प्लेची बंदी समाप्त झाली. 19 आल्यात. 18 मध्ये 41 बनवायच्यात. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा राजेशला आणण्यात आलाय. पहिल्याच बॉल वरती उडवला. बॉल चालला बोर लाईनच्या बाहेर. लॉग ऑन सीमा पार. राजेश भोईर वरती प्रथेला ठोकला. षटकांचा राजे शिव छत्रपतींचं हे गुणगुणणारं संगीत. आणि तुम्ही पाहताय आईच्या चुलीवरची भाकरी तेवढी गोड लागते ना, तेवढंच महाराजांचं नाव घेणं देखील तेवढंच गोड. अंगाला शहार येणारं हे संगीत तुम्ही पाहता डीजेच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचं. आणि राजेश भोईर जसा आला त्याच्यावरती देखील प्रथियाला केला. तुम्ही बाजमन सुभाष मात्रे तो शांत होता पहिल्या षटकामध्ये. या षटकामध्ये राजेश आला त्याच्यावरती प्रथियाला झाला. षटकातील पुढचा बॉल तुम्ही पाहताय हफील हलकीशी करण्यात आली होती. बॉल तिकडं फिल्डर गॅदर करेल सिलेबेडॉन. तोपर्यंत या बॉलवरती मिळती आहे बॅट का पंच. या बॉलवरती मिळती आहे एक धाव. एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती 26 वरती. हे षटक महत्वाचं आहे. राजेशनं पहिल्या षटकामध्ये 3 खर्च केल्या. या षटकामध्ये राजेश भोईर किती धावा खर्च करेल. या तिसऱ्या षटकामध्ये फिल्डिंगमध्ये काही चेंजेस. आता तुम्हाला क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला भेटणार आहे कारण की पॉवर प्लेची बंदी समाप्त झाली. P1 संपलं, P2 संपलं, ज्यामध्ये नागझरीने धावा बनवल्या 19. 41 बनवायच्या होत्या. अवधी गार्बेट बॉल चाललाय सरळ मिड विकेटचा फिल्डर वेगानं. आणि इथे मिसफेल झाली आहे. मिसफेल. तिसरा क्षेत्ररक्षकनं बॅकअप दिला. अशा चुका महागात पडतील तुर्भे संघाला. GCC तुर्भे आणि श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी. तर याच दरम्यान बघा या ठिकाणी मान्यवरांचं आगमन झालंय. शिवसेनेचे दमदार व्यक्तिमत्व खरं तर विलासदादा घरत पापडीचा पाडा यांच्या ठिकाणी आगमन झालंय. माजी उपसरपंच आणि खरं तर दमदार व्यक्तिमत्व विलासदादा घरत आपलं सदेच्या वतीनं आणि योगेंद्रदादा पाटील आणि संपूर्ण आमची जवळमान मित्रमंडळ आणि जवळमान सिद्दीक करवले यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत. षटकातील पुढचा बॉल फडका बॅकफुटला जाऊन डीप कव्हर पॉइंट बॉडी लाईनच्या दिशेनं फिल्डर वेगानं. आणि तोपर्यंत एकच धाव. रॉकेट आला फिल्डर तुम्ही तिथे पाहिला
प्रज्वलच्या माध्यमातून ज्यांचं नुकताच आगमन झालं श्री गणेश स्टेटचे जे अध्यक्ष आणि उपसरपंच ज्यांच्या माध्यमातून स्पर्धा देखील पास पडली. तुम्ही 5 दिवसाची क्रिकेटची स्पर्धा डेच्या फॉर्मेट पाहिला. विराजी गरज साहेब तुमचं देखील मनपूर्वक दरम्यान चंद्रकांत मडवी यांचं देखील आगमन झालंय. वेलकम, आपलं देखील स्वागत या आपण व्यासपीठावरती. षटकातील पुढचा बॉल गती कमी केली. व्हेरिएशन पाहिलं तुम्ही या बॉल वरती बीट करून गेला बॅट्समन सुभाष मात्रेला. डॉट बॉल आला. धावा धावपलकावरती 29 पाहत आहे. 60चं लक्ष पार करायचंय आणि या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. 1 to go. शेवटचा बॉल. किती धावा येतील या बॉल वरती. राजेश भोईरचं षटक तुम्ही पाहता. षटकातील पुढचा बॉल. हा बॉल तुम्ही पाहता वेगानं फेकला होता. लाईन खराब आहे, दिशा खराब आहे. वाईड बॉलचा इशारा आला. अतिरिक्त धाव एका धावेच्या बरोबरीनं. स्कोर तुम्ही पाहता 30 धावा. अर्धा पल्ला पार केला, अजून अर्धा पल्ला पार करायचा. येणाऱ्या 13 बॉलमध्ये तुम्ही पाहता श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरीला तर त्यांना फाईट करते GCC तुर्भे. या 2 टीममध्ये मॅच जिंकेल कोण याच्याकडे देखील मोठा प्रश्नचिन्ह आला. सलामीची जोडी 10 बॉल 21 वरती रिद्देश खेळतोय तर 7 बॉल 8 वरती सुभाष मात्रे खेळतोय आणि बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही आतापर्यंत राजेशला पाहता. षटकातील शेवटचा बॉल. याच्यावरती देखील प्रत्ययाला केलाय चेलची शक्यता. फिल्डर धावतोय. पाठपुरा धावत होता. बॉल मात्र इथे त्यानं स्टॉप केलाय की काय. या बॉल वरती धावा किती 50 चौकार आणि अशा रीतीने षटक क्रमांक संपला जात आहे. ते तुम्ही पाहता 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावरती 34. खरंच दोस्ती दुनियेतला राजा माणूस प्रकाश शेठ काडेकर साहेबांचे इथे आगमन होते. ओपन स्पर्धा आपण पाहिली. मोठमोठ्या संघांना पॅक करणारे व्यक्तिमत्व अर्थात हे सन्माननीय प्रकाशजी खाडेकर साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि त्यांचं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. त्यांच्यासोबत सोपानदादा पाटील देखील आलेत. त्यांचंही स्वागत आहे. आज या स्पर्धेतली 3री रात्र नाही, 3ऱ्या रात्रीतील पहिलीच लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते आणि मान्यवरांची मांदी आमच्या व्यासपीठावरती आले. जॉनमान मित्रमंडळ आणि जॉनमान क्रिकेट संघ सिद्धी करवले यांच्या वतीनं योगेंद्रदादा पाटील, हनुमानदादा पाटील आणि असे आमचे सर्व आयोजन कमिटी यांच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. 18 बॉल मध्ये बनल्या 34 आणि 3 ओव्हरमध्ये जेव्हा बॅटिंग करत होती तुर्भे संघ त्याच्या 36 होत्या. विकेट एक देखील गेला नव्हता आणि आता मात्र नागझरीच्या 34 त्यांचा विकेट गेला नाही. 2 धावेनं ते मात्र मागे आहेत. पण आता समीकरण तुमच्या समोर आहे. 12 बॉल मध्ये बनवाव्या लागतील धावा. 26 धावा. 13ची सरासरी प्रति षटकामध्ये. हे षटक या मॅचचा टर्निंग पॉइंट षटक आहे. या मॅचचा रिझल्ट देणारा षटक फेकण्यासाठी सज्ज झाला गोलंदाज मोहन भोईर. खूप वर्षाचा अनुभव आहे, तो पणा लावा लागेल. हा बॉल तुम्ही पाहताय खूप चांगला फेकता. लेफ्टी बॉलर आहे. एक अष्टपैलूची भूमिका कित्येक वर्षापासून तुम्ही पाहताय. GCC तुर्भे टीमच्या बाजूने मोहनला आम्ही कित्येक वेळा पाहिलाय चांगली गोलंदाजी करताना. ती आता त्याला करायची आहे आणि लेफ्ट हँडर बेनिफिट भेटेल का तुर्भेला या षटकामध्ये. किती धावा येतील की या षटकामध्ये रिद्देश पाटील अटॅक करेल का. याच वर्षी तो मात्र टीम मध्ये जागा बनवली आणि सलामीला आलाय. तो कट केला टॉपिंग स्ट्रोक तुम्ही पाहिला. फिल्डर वेगाने तिथे शॉट मध्ये. तोपर्यंत या बॉलवरती मिळतीये एकच धाव. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना तुम्ही स्कोर बोर्ड वरती पाहता 35 या कडावरती 35 धावा धावपलकावरती. 25 धावा जुनी बनवायच्या. 10 बॉल 25 समीकरण या मॅच मध्ये. सुभाष मात्रे अजूनही खेळतोय. षटकातील पुढचा बॉल. लोअर फुल टॉस. फटका चांगला बॉल चालला मिड विकेटला. फिल्डिंग वॉटर फिल्डिंग. एकाच ऍक्शन बॉलर आउटची संधी. इथे काय घडलं जात आहे. फिल्डिंग दमदार राहिली. विकेट कीपर चुकी केली आहे. स्ट्राईक देखील आता तुम्ही पाहताय.
आणि इथे घडलं काय? बघा रन नसेल अशा प्रकारे, कारण दोन्ही क्रीज सोडावे लागतील. आपल्याला क्रॉसिंग करणं दोन्ही खेळाडूंना गरजेचं आहे. क्रॉसिंग केली तर ती ग्राह्य धरली जाईल रन. या गोष्टीकडे लक्ष द्या आपण. विराज पाटील काय फिल्डिंग, एकाच ऍक्शन मध्ये बॉल उचलला, रॉकेट विकेट कीपर स्टंप टू स्टंप गेला. सौरभ फलंदाज बाद होईल असं वाटलं, पण इथे तुम्ही पाहता या बॉलवरती धावा मिळाल्या त्या तुम्ही पाहता 3. दोन्ही फलंदाजांना स्ट्राईक सोडणं. या बॉलवरती 3 धावा असतील. चौथी धाव, स्ट्राईक सोडणं गरजेचं. बीसीसीआय आयसीसीचा नियम आहे सौरभ की दोन्ही स्ट्राईक असे नवनवे नियम येतात. षटकातील पुढचा बॉल, लोड फुल टॉस, त्याच्यावरती अटक, फ्लाइटेड इट बायटेड आणि विकेट किपरने केली चुकी, कारण की रन आउट झाला असता. थ्रो करण्यात आता स्ट्राईक रिद्धेश पाटील आणि त्याच्यावरती आक्रमण. बॉल सीमा पार षटकार. चुकी मॅच पासून बाहेर नेऊ शकते. रॉकेट थ्रो विराजनं दिला, विकेट किपर स्तंभला बॉल लावला असता, थ्रो त्यानं केला. तुम्ही पाहता स्ट्राईक रिद्धेश, तो आता मात्र स्टॉप होईल का? हलक्या हाताने या बॉलला तुम्ही पाहता प्लेसमेंट करत असताना रिद्धेशला फर्स्ट टिपला फिल्डिंग चांगली झाली. एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती 45 या आकड्यावरती 7-15चं समीकरण आहे. या बॉलवरती मोठा फटका हवा नागझरीला, तर डॉट बॉल देखील हवा तुर्भेला. मॅच जिंकेल कोण? जोपर्यंत बॉल संपत नाही तोपर्यंत सांगता येत नाही. जोपर्यंत ही मॅच जिंकेल कोण? मॅच मध्ये तुम्ही पाहता 7 बॉल 15 धावेची गरज. हा बॉल या षटकातला खूप महत्वाचा. हा डॉलला तर मात्र धावा राहतील. शेवटच्या षटकामध्ये 15, यावरती मोठा फटका आला तर मात्र कमी धावा राहतील शेवटच्या षटकामध्ये. सौरभ, षटकातील शेवटचा बॉल, फटका चांगला, पाक फुटला जाऊन एक्स्ट्रा कव्हरला, कोहलीच्या रफ्तार सीमा रेषा गाठली आहे. शेवटच्या बॉल वरती आलाय चौकार. 4. सहा चेंडू 11 धावा. बघा नेक्स्ट मॅच असेल धरणा आणि तुर्बे संघ. कॅप्टन लक्षात द्या, आपल्याला मैदानात उतरताना आमच्या स्टेजच्या समोरूनच उतरायचं आहे. त्यामुळे दोन्ही संघ आता आमच्या व्यासपीठात समोर, एक उजव्या साईडला एक डाव्या साईडला उपस्थिती राखवायची, कारण या मॅच नंतर लगेचच तो सामना सुरू होणार आहे. आणि आज धरणे संघ वेळेवरती उपस्थित नव्हता, त्यामुळे आयोजन कमिटीच्या वतीनं धरणे संघाला 2 धावेची पेनल्टी. स्पीडअप करा बघा. तुर्बे संघ 6 चेंडू 11 धावेची अजूनही गरज आहे. मॅच दोन्ही बाजूने, पण मॅच जिंकणार कोण इथे या मैदानावरती? विजय कोण प्रस्थापित करणार पहिला मॅच मध्ये? श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी की जीसीसी तुर्बे? आणि 11 धावा रोखणारा गोलंदाज शोधावा लागेल. आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आला प्रज्वल पाटील. हिरो बनण्याची संधी आली आहे आता, त्याला धावा रोखायच्यात. 11 कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम.
मॅच तुम्ही कधी गेली तुर्ब्याच्या बाजूनं तर कधी मॅच नागझरीच्या बाजूनं. पहिलं षटक जेव्हा राजेशनं फेकलं तेव्हा असं वाटलं की त्याच्यानंतर संकेत पावशे कमबॅक करेल की का, आणि त्याच्यानंतर त्याला देखील मार पडला. त्यानं 16 धावा खर्च केला. पुन्हा राजेश आला, त्यानं 3 धावा खर्च केला. तो तिसऱ्या षटकामध्ये जसा आला त्यानं धावा 15 खर्च केल्या, आणि त्याच्यानंतर मोहन भोईर आणि त्यानं धावा खर्च केल्या 15. आणि आता समीकरण तुम्ही पाहता 6 चेंडू 11ची गरज. पहिलाच बॉल फटका चांगला, बॉल साला एक्स्ट्रा कव्हर पिकअपिंग स्ट्रोक, बॉल सीमा पार ठोकला, षटकार 6. गेला का बॅटचा फेस ओपन केला. रिद्धेश पाटील याच वर्षी टीम मध्ये एंटर झाला. बॅटिंग काय करतोय असं वाटलं, 2-3 वर्षाचा एक्सपिरियन्स असावा रिद्धेशला, पण बॅटिंग खूप चांगला. आणि कॉलेज स्टुडंट देखील आहे तो रिद्धेश, पण बॅटिंग दर्जेदार आहे. अशा क्षणाला जर तुम्ही धावून येता तर मात्र स्टॅट खूप चांगला असला तर पुढे देखील तेवढाच क्रिकेट रिद्धेश चांगला खेळेल. इथून मॅच संपली नाहीये तुर्बे संघ. इथून जर बॉल डॉट जर तुम्ही टाकले तर मॅच बनू शकते. अजून 5 बॉल 5ची गरज आहे. 5 बॉल 5 रन, बॉल 2 रन असं इक्वेशन. षटकातील पुढचा बॉल फटका चांगला, झेलची शक्यता, पकडला लो गोलला, विकेटचं बटन ओयुटी. फलंदाज बाद रिद्धेश पाटील जो सेट होता त्याची विकेट मिळतीये. प्रज्वल पाटीलला विकेटचं बटन लागतोय. 55 वरती पहिला धक्का. ते आमचे पिसारवे गावचे एक दमदार व्यक्तिमत्व सन्माननीय नंदकुमार दादा यांचे इथे आगमन झाले. नंदकुमारचे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. का बॅटिंग केली, 16 बॉल 35 धावेची इनिंग साकारली, आणि तो देखील आता इथे बाद झाला. मॅच इथून बनू शकते. 4 बॉल 5 धावेची गरज आहे या मॅच मध्ये. जर तुर्भे टीमला विजय प्रस्थापित करायचा असेल तर डॉट बॉल फेकावे लागतील. 4 बॉल 5 धावेची अजूनही गरज आहे. चांगला झेल घेतला राजेश भोईरनं, आणि मैदानामध्ये आला नवीन फलंदाज योगेश म्हात्रे बॅटिंगसाठी. पूर्वार्धामध्ये कुणाल म्हात्रेचं षटक अवघ्या 5 धावेचं राहिलं होतं, त्यामध्ये 1 विकेट नक्कीच कुणाल म्हात्रेला मिळालं होतं. आणि आता 4 बॉल 5 धावेची अजूनही गरज आहे. 4 चेंडू 5 धावेची गरज. नवीन फलंदाज मैदानामध्ये योगेश म्हात्रे इंटर झाला 3ऱ्या क्रमांकावरती. तर याच दरम्यान आमचे तलोचे मजकूरचे दमदार व्यक्तिमत्व आमचे रुपेश दादा पाटील या ठिकाणी आगमन होते. रुपेश दादा या, आपलं स्वागत आहे स्वतःच्या वतीनं. वळवला, बॉल चाललाय सरळ, लॉंग स्टॉप सीमा पार. या चौकारानं स्कोर इज लेवल 59 धावा धावफलकावरती. लागला, त्याच्यानंतर लॉंग स्टॉपला बॉल गेला. 3 बॉल 1 धावेची अजूनही गरज आहे. रिप्लेच्या माध्यमातून कशा रीतीने तुम्ही पाहता, बॅटची वरची बाजू कडा घेतला, बॉल लॉंग स्टॉपला गेला. 3 बॉल 1 धावेची गरज आहे. डॉट बॉल फेकावे लागतील जर मॅच जिंकायची असेल तर. तुर्भे टीमला इथून डॉट बॉल येतील का? मॅच इथून देखील बनू शकतो, अशा मॅचेस तुम्ही पाहिल्यात. होईल का? षटकातील पुढचा बॉल कट केला हलक्या हातानं, रन आउटची संधी, आणि अशा रीतीनं पहिला विजय प्रस्थापित केला. श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी संघानं खूप खूप अभिनंदन. हाडला टीम जीसीसी तुर्भे खेळ खूप चांगला राहिला. झाला चुका नक्कीच सुधारा. जिथून तुम्ही फिल्डिंग खराब केली, विराजनं खूप चांगला थ्रो फेकला, तिथून रितेशला स्ट्राईक केली, त्याच्यानंतर